एक वेगळा सिद्धांत सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे की परमात्म्याच्या ठिकाणी कोणतंच द्वंद्व शिल्लक राहत नाही. सगळा विषय तसाच आहे आणि तसाच पुढे येतो, पण मांडण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत आणि त्या त्या ठिकाणची गरज वेगळी वेगळी आहे. आता इथे जे म्हणतायत, न लाविता उसू तई जैसेनी असे रसू तेथीचा मिठांशू तोची जाणे. आता त्यांनी म्हटलंय की कोणतीही वस्तू जेव्हा जगामध्ये जन्माला येते तेव्हा ती नव्याने जन्माला येत नाही. ते मुळामध्ये त्याचं स्वरूप आहेच म्हणून ते प्रकट होतं. म्हणजे जे आहे ते फक्त प्रकट झालेलं असतं, बाकी दुसरं काही नाही. याच्या मागची भूमिका काय, याच्या मागचं थोडंसं आपण फार क्लिष्ट नको जायला. याच्या मागच्या तत्त्वज्ञानाच्या भूमिका दोन. ती सांख्य दर्शनामध्ये पण आपल्याला ते तत्त्वज्ञान ज्याला आपण काय म्हणून उलगडून सांगितल्यासारखं आहे किंवा तिथे त्याचा उलगडा होतो असं काही म्हणा आपण. पण सांख्य तत्त्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती हे मुळात दोन वेगळे मान्य केलेले. आता पुरुष आणि प्रकृती, त्याच्यानंतर अव्यक्त, त्याच्यानंतर महत, त्याच्यानंतर अहंकार, त्याच्यानंतर सत्व रज तम आणि मग सगळा पुढे विस्तार. आता महत आणि अहंकार ह्याच्या आधी जे अव्यक्त आहे हे सगळं आहे कुठे. आपण जे म्हणतो जे आहे तेच प्रकट होतं, ते आहे कुठे, ते सगळं त्या अव्यक्तामध्ये आहे. म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये वेदांतामध्ये पण हीच भूमिका आहे. पण जे सांख्ययोग किंवा सांख्य दर्शन हे जरा अधिक प्रसिद्ध आहे आणि इथे फक्त दोघांच्यातला भेद एकच आहे. दोघंही मांडतात तेच, फक्त इथे भेद एकच आहे की सांख्य प्रकृतीला प्रधान म्हणतात आणि वेदांती परमात्मा हे अंतिम तत्व आहे असं मान्य करतात. प्रकृती म्हणजे शक्ती, ते त्या शक्तीने हे जग चालतं ही धारणा त्यांची आहे. परब्रह्माने हे जग, त्यांना परब्रह्म नकोच आहे. ते म्हणतात आम्ही जे जगाच्या उत्पत्तीचं, जगाच्या चालनाचं आणि जगाच्या संहाराचं जे काही आम्ही गणित मांडलेलं आहे, या गणितात आम्हाला तुमचा परमात्मा लागतच नाही, तर आम्ही त्याला कशाला मान्य करू. म्हणून ते परमात्मा मान्यच करत नाही. म्हणजे त्यांनी परमात्म्याला मान्य केलंच नाही. त्यांच्या दृष्टीने परमात्मा एक चैतन्यमय तो पुरुष आहे आणि तो पुरुष कसा आहे, तो निष्क्रिय आहे, तो उदासीन आहे आणि त्यामुळे तो स्वतः काहीच करत नाही. त्याचं निष्क्रियता आणि त्याची उदासीनता हे दोन गुण किंवा लक्षणं ही सांख्यांनी प्रभावीपणाने किंवा प्रामुख्याने घेतलेली आहे. तर त्यामुळे आता इथे कसं होतं की हे सगळं जे विश्व आहे ते कार्यकारी होतं. ते कशातून होतं, ते जेव्हा कार्यकारी नसतं त्यावेळी ते कुठे असतं, ते अव्यक्तात असतं. म्हणजे हे आम्ही सगळे जीव असे आता ह्या चक्रावरती पडून आम्ही सगळे त्या चक्राबरोबर फिरत 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 जे जन्माला येतोय, किती वेळा जन्माला येऊन गेलो माहीत नाही, अजून किती वेळा जन्माला येणार आपल्याला माहीत नाही, पण त्या चक्रावर आहोत आम्ही आणि आम्ही फिरतो आहोत. तर आता हे काय सुरू झालं, हे आता कार्यकारी भाव सुरू झाला. म्हणजे काय सुरू झालं, भावात्मकता याला आली. भावात्मकता याचा अर्थ असा की आता ह्याला अभाव नाही. आता हे जे काही चैतन्य आहे या देहामध्ये, हे चैतन्य एक तर मोक्ष तरी मिळवेल, नाहीतर हे चैतन्य पुन्हा पुन्हा जन्म तरी घेईल, नाहीतर हे चैतन्य स्वर्गात तरी राहील, नाहीतर हे चैतन्य स्वर्गात न राहता त्या पृथ्वीचा हा सगळा ब्रह्मकटाह ज्याला म्हणतात, त्या ब्रह्मांडाचा जो सगळा अंतिम भाग आहे, त्याची जी मर्यादा आहे ती ओलांडून पलीकडे जाईल आणि पलीकडे गेल्यानंतर मग त्याला जमलं तर तो त्याचा अभ्यास करील, तिथे साधना करील, मग एक एक लोक पुढे जाईल, मग तो मोक्षापर्यंत पोचेल. म्हणजे या चार गती झाल्या त्याला. या दोन चार गोष्टींच्या शिवाय त्याला दुसरा काही पर्याय नाही. त्या जीवाला हेच पर्याय आहेत. तर आता हे असे आपण सगळे जीव आता त्या मार्गात आलेलो आहोत. म्हणजे कधी जात्यात असू, कधी सुपात असू, त्यामुळे हे एवढंच आहे. आणि कधी भरडून पडलेले असू, काय आपल्याला माहीत नाही. पण जे अजून यात आलेच नाहीत असे कुणी आहेत किंवा असणार असावेत, ते जे आहेत ते कुठे आहेत, त्या ज्यांना हे चक्र अजून सुरूच झालेलं नाही आहे. कारण ह्या चक्राला आता आपल्याला थांबता येत नाही. म्हणजे आपण त्या दिवसाबरोबर आपल्याला धावलं पाहिजे. आपल्या तंत्रात दिवस येणार नाही, आपल्या तंत्रात रात्र येणार नाही. आपल्याला आयुष्य थांबावं असं वाटलं तर ते थांबणार नाही. हा काळ पुढे निघून जावा असा वाटला तर तो जाणार नाही. काळ काळाप्रमाणेच जातोय. घडणाऱ्या घटना तशाच घडतायत.
जीवाला त्याच्याप्रमाणे चालत राहावं लागतं. मृत्यू आला, मृत्यू येईल. मृत्यू नंतर काय? मृत्यू नको असं म्हणून कुणाचा मृत्यू थांबत नाही. मृत्यू तर जीवन आम्हाला नको असं म्हणून ते थांबत नाही. पुन्हा जन्म नको असं म्हणून ते थांबत नाही. म्हणजे एकदा ह्या चक्रावर आलं की तो जे फिरवणार आहे ते फिरवून घ्यावंच लागणार आहे. तर हे सगळे फिरवले जाणारे जीव आहे. हे कशातून हे सगळं निर्माण होतं? म्हणजे हा एक आमचा जन्म झाला, आता आणखीन पुढचा जन्म कसा गाढवाचा येतो का शहाण्याचा येतो का गोड्याचा येतो का माणसाचा येतो का कुत्रे, काय माहिती. ज्या कुणाचा येणार आहे ते कशातून निर्माण होतं? ते भावातून निर्माण होतं. भाव म्हणजे ज्याला काही अस्तित्व आहे आणि ज्याच्यातून काही प्रकट होण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून गीताकारांनी कसं म्हटलंय, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत्ता. तर तिथे अभावातून काही निर्माण होत नाही. म्हणजे आता आम्हाला पुढचा जन्म मिळणार आहे, मला काही कुठे माझं संचितच नाही आहे, मी काही क्रियमाणच केलेलं नाही आहे, माझ्या गाठोड्यात भोगायचं काहीच शिल्लक राहिलं नाही, तरी तो मला जन्माला घालेल का? नाही घालणार. कारण जन्माला घालण्याकरता जी भावात्मकता पाहिजे ती माझ्या कर्माची आहे आणि ते माझं संचित कर्म आहे. म्हणून ते संचित कर्म आहे म्हणून ते आम्हाला पुढचा जन्माला घालणार आहे. आमचं संचित कर्मच संपून गेलं तर कुठला आलाय पुढचा जन्म? ते कशाच्या जीवावर जन्माला घालणार आहे? म्हणजे सगळ्याचा अभाव झाला. हा जो आविष्कार आहे, हा सगळा आविष्कार त्याच्या मागे काहीतरी पोटेन्शियल, त्याच्या मागे काहीतरी शक्ती, त्याच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव, त्याच्या मागे कशाचं तरी अस्तित्व असल्याशिवाय ते जन्माला येत नाही. म्हणजे अभावातून जन्माला आलं म्हणजे काही याला कुठल्याही प्रकारचं कर्म नाही, याला कुठल्याही प्रकारचं कर्माशय नाही, याला कोणतीही इच्छा नाही आणि तरी सुद्धा एक जीव जन्माला घातलाय, तो जन्माला घालण्याला कार्यकारण भाव तिथे येतच नाही. कारण हा भावात्मकता जी आहे, शब्दच बघा, कार्यकारण भाव म्हणजे कार्य आणि कारण हा संबंध आहे. हा संबंधच मुळी प्रकटीकरणाला उपयोगाला येणार आहे. म्हणून कार्यकारण भाव म्हटलं. म्हणजे भावातून हे जन्माला येतं, अभावातून ते जन्माला येत नाही. म्हणजे हे जन्माचं चक्र सुरू झालं, ह्याला एक भावात्मकता आहे आणि म्हणून अभावातून काही जन्माला येत नाही, म्हणून शून्यातून काही जन्माला येत नाही असं आपलं तत्वज्ञान सांगतं. आता यातलं जे काही नाहीच आहे किंवा जे काही राहणार नाही आहे किंवा ज्याला कशाला अजून ह्या चक्राकार गतीत पडायचं नाही आहे, तो कुठे आहे? तो त्या अव्यक्तामध्ये. त्या अव्यक्तामध्ये ना भाव आहे ना अभाव आहे. तिथे ते सगळं बीजभावाला आलेलं आहे. म्हणजे तिथून जेव्हा बाहेर पडायचं असेल तेव्हा ते पडेल, पण तोपर्यंत ते तिथंच आहे, तोपर्यंत ते त्याच्या बाहेर येणार नाही आहे, तोपर्यंत ते अव्यक्तात आहे. आता अव्यक्त ही त्या दर्शनाची असणारी गरज आहे आणि म्हणून एक एक पायरी देताना ती पहिली पायरी अव्यक्ताची दिलेली आहे. आता परमात्मा आहे, या परमात्म्याच्या ठिकाणी काही राहतं का? राहत नाही. तर त्यांनी सांगितलं परमात्म्याच्या ठिकाणी यातलं काहीच राहत नाही आणि सगळंच राहतं असं आहे. म्हणजे तो असा आहे की त्याला कोणताच विकार बाधत नाही. म्हणजे कसा, आता त्यांनी आनंद हा विषय घेतलाय, सत आणि चितचं स्पष्टीकरण झालेलं आहे. आता आनंदाच्या स्पष्टीकरणाबरोबर त्यांनी हा विषय मांडलाय की ईश्वराचं स्वरूप आनंदमय आहे. आता तो जर आनंदमय आहे तर तोच आनंद आहे. मग तो आनंद आहे तर आता भाव आणि अभाव ह्या जर दोन गोष्टी घेतल्या, या जगाची उत्पत्ती, विषय कशाशी जोडलाय हा सगळा? या उत्पत्तीशी जोडलाय, या जगाशी जोडलाय, जीवाशी जोडलाय, सृष्टीशी जोडलाय. तर हे सगळं जर निर्माण होत असलं तर हे कशातून निर्माण होतं? हे भावातून निर्माण होतं. हे भावातून निर्माण होत असलं तरी सुद्धा अभावात्मक प्रत्ययाला येतं का? हो येतं. कसं प्रत्ययाला येतं ते पण त्यांनी आता सांगितलंय की म्हणाले ऊस, त्याचं पहिलं उदाहरण आहे, आपण ते घेऊच की ऊस आहे, ऊस आला. आता ऊसाचं कांड घेतलं आणि त्या कांड्याचे तुकडे केले, तर आणखीन छोटी छोटी त्याची कांड केली आणि ते जर लहान लहान तुकडे आहेत ते खायला घेतले तर त्याच्यामध्ये रस आहे. मग आपण म्हणतो काय ऊस गोड आहे, हा इतका सुंदर आहे रस, हा रसाला चांगला आहे ऊस, ह्या ऊसाचा उतारा चांगला पडतो, साखर भरपूर येते कारण ऊस तितका गोड आहे वगैरे वगैरे.
म्हणजे ऊसाची जी गुणवत्ता किंवा त्याचा गुणधर्म किंवा त्याची ओळख ती कशाने आहे तर रसानी आहे. हे काय झालं आमच्या बाजूनी झालं की ऊसाचं काणकं मिळालं किंवा ऊसाचा एक संबंध आम्ही ऊस तोडून घेतला म्हणा आणि त्या ऊसाची ती जी सगळी दांडी आहे ती सगळी जेवढा तिचा भाग गोड आहे रसाचा वरचं वाढ सोडून द्या पण खालचा भाग तर सगळा गोड आहे तर तो ऊस हा रसानी युक्त आहे. तर आता ऊसात रस निर्माण झाला तर तत्वज्ञानाची भाषा सांगते ऊसात रस नाही निर्माण झाला, रस होता म्हणून ऊस निर्माण झाला. ही भूमिका आहे. आता ही कोणाची भूमिका आहे? ही वेदांतींची भूमिका आहे. सांख्यांची भूमिका काय आहे? सांख्यांची भूमिका ऊसातच रस निर्माण झाला आहे. आपण सांख्य थिअरी किंवा आता हे जे सांख्य दर्शन त्याची जी मांडणी आहे ती आणि वेदांताच्या मांडणीमध्ये काही फरक नाही. फरक फक्त आपल्याला आपण पुन्हा पुन्हा म्हणतो एकच आहे की इथे ब्रह्म हेच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, तेच प्रधान आहे आणि सांख्यांना फक्त प्रकृती प्रधान आहे. मग प्रकृती प्रधान असल्यामुळे सांख्य काय भाषा बोलतात? सांख्य अशी भाषा बोलतात की ऊस जन्माला आला, ऊस जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये रस निर्माण झाला. कसा निर्माण झाला? संयोगातून निर्माण झाला. कुणाकुणाच्या संयोगातून निर्माण झाला? भूमी, जल, अग्नी म्हणजे आकाशातली उष्णता, नंतर वारं, ह्या सगळ्या पंचमहाभूतांच्या एकीकरणामधून तो रस निर्माण झाला. होतोच. त्याला ते उदाहरणं देतात की गाय आहे, ती गाय जी आहे ती काही जेव्हा गाभण असते तेव्हा काही ती दूध देत नाही, पण जेव्हा तिला बछडा होतो त्यावेळी ती दूध द्यायला लागते. म्हणजे जेव्हा तिच्या बछड्याला दूध पिण्याची गरज आहे त्यावेळी तिच्या ठिकाणी दूध निर्माण होतं. मग जेव्हा ती गाभण आहे तेव्हा दूध निर्माण होत नाही, तेव्हाही ती गवत खाते, तेव्हाही ती चारा खाते, तेव्हाही तिला काही जर खाद्य दिलं खायला तर ते खाते. मग ते सगळं खाऊन दूध का नाही निर्माण होत? तेव्हा नाही होत. आणि तेच खाऊन मात्र नंतर जेव्हा तिला ते पारडू होतं तेव्हा त्या पारड्याकरता मात्र तिच्याकडे दूध निर्माण होतं. म्हणजे निसर्ग म्हणजे कोण? प्रकृती. प्रकृती ज्याची गरज आहे ते ती निर्माण करते, म्हणून त्यांची प्रकृती प्रधान आहे. म्हणून ते काय म्हणणार? ऊसामध्ये रस निर्माण झाला. आणि वेदांती काय म्हणतो? वेदांती म्हणतो असं काही जन्माला येत नाही, हे जन्माला नंतर काहीच येत नाही, आधी जे आहे तेच प्रकट होतं. म्हणजे आधी रस आहेच, आधी रस आहे म्हणून ऊस जन्माला आला. म्हणजे ही गुणवत्ता ज्याच्यातून ऊस जन्माला आलेला आहे ती गुणवत्ता मुळात उपस्थित आहे आणि ती उपस्थित आहे म्हणून ऊस जन्माला आला आहे. तर आता ही भूमिका चालू आहे. म्हणजे आता अभाव कशाचा आणि भाव कशाचा? आत्ता आमच्याजवळ ऊस नाही आहे तर आम्ही ऊस लावायला घेतला तर ती ऊसाची कांडी आहे ती पेरायला घेतली जिथे त्याच्या ठिकाणी उगवून येण्याची ताकद आहे. त्या दोन कांड्याच्या मधल्या पेरामध्ये त्याचे कोंब डोळा किंवा त्याचे ते कोंब त्या डोळ्यातून बाहेर येतात तर तो लावायला लागेल ऊसाची लागवड करायला. म्हणजे कांडकं आहे ऊसाचं आणि त्या कांडीपासून आम्हाला आता रस देणारा ऊस पाहिजे आहे. म्हणजे आता काय झालं? आत्ता रस आमच्याकडे आहेच आहे, कारण जे आम्ही लावायला घेणार आहे ते आमच्याजवळ आहे, त्याच्यामध्ये तो जो ऊस आहे त्याच्यात रस आहेच आहे. लावल्यानंतर जो आलेला ऊस आहे त्या ऊसात आम्हाला रस दिसणार आहे किंवा त्या ऊसात रस असणार आहे. म्हणजे रस आधी आहे आणि ऊस नंतर आहे. मग आपल्याकडे जे आधी अंड का आधी कोंबडी हे जे सगळे आपल्याकडचे वादाचे विषय आहेत त्याच्यामध्ये हा विषय त्यांनी मांडला आहे की न लाविता ऊसू तै जैसेनी असे रसू, की अजून ऊसाची लागवड करायला घेतली आहे पण लागवड कशाची करणार? त्या ऊसाचीच आम्ही करणार. म्हणजे त्या ऊसाचंच बियाण म्हणजे आमचे ते लहान लहान तुकडे की ज्याच्या ठिकाणी त्याचे डोळे आहेत तर ते तुकडे आम्ही जेव्हा लावायला घेऊ त्यावेळीच तो ऊस येणार आहे. आता पुन्हा अगदी हाच दृष्टांत त्यांनी घेतला म्हणून थोडा आणखीन ताणायचा. तर आता ते कोंब वाढणार आहे, ते वाढताना त्याला जे दिलं जाणारं पोषण आहे
ते त्या कांडक्यामधल्या रसाचंच आहे ना. म्हणजे ते म्हणतात आधी रस आहे ना, आणि आधीच्या रसानीच त्या ऊसाला उगवलंय ना. म्हणजे मातीमधले त्याला घ्यायचे ते गुणधर्म घेईल तो, त्या गुणधर्माने तो ऊस उगवून वर येईल. पण त्यांचं म्हणणं असं आधी रस आहेच, तो रस आहे, त्या रसालाच तिथे त्याचा कोंब आहे, म्हणजे निर्मितीची जागा आहे. आणि म्हणून ती जी निर्मिती आहे ती ज्याच्यातून होणार आहे ते काय शोषणार आहे. ते आपण साधं कडधान्य लावलं तरी आपल्याला कळतं की वर जे एक एक दोन दोन पानं यायला लागतात ते आतलं सगळं त्याचं जे असणारं अन्न आहे त्याला पुरणारं पोषणाकरता ते सगळं ते घेतं आणि वरती येतं. म्हणजे जेव्हा आमचं कडधान्य उगवून आलं, आमची चवळी उगवली, आमचा मूग उगवला, तेव्हा आधी मूग नव्हता का? तर आधी मूग होताच, आधी तो होताच आणि मग तो आम्हाला पुन्हा मिळाला. तर त्याच्याकरता त्यांनी हा दृष्टांत घेतला की त्या मुगाचं मूग पण आधीच आहे आणि म्हणून त्या मूगपणामधूनच ते, म्हणजे म्हणून आपण जे विनोदानी पुष्कळ वेळा बोलतो की नाही, की गहू पेरून आम्ही घरी गेलो आणि आमच्या शेतामध्ये तीळ उगवले, असं कधी झालंच नाही. का नाही झालं किंवा का नाही होत? आम्ही का निश्चिंत राहतो की ज्वारी पेरली की ज्वारीच येणार, गहू पेरला की गहूच येणार? त्याचं कारण आहे की अभावातून भाव निर्माण होत नाही. गव्हाचा अभाव आहे आणि ज्वारी जन्माला आली, होणार नाही. तिथे गहूच नाही तर गहू कसा निर्माण होईल? नाही होणार. जर गहू पेरलाय तर गहूच निर्माण होईल, जर राजगिरा पेरलाय तर राजगिराच निर्माण होईल, कारण राजगिरा हा भाव आहे. आणि आम्हाला जर ज्वारी पिकून मिळाली तर ज्वारी हा अभाव आहे. म्हणजे ज्वारी न पेरता ज्वारी आली असं जर झालं, किंवा आपण तेच विधान आणखीन पुढे ताणलं की राजगिरा पेरला आणि ज्वारी आली. राजगिरा पेरून जे न पेरता उगवलं आहे, मग काहीच न पेरता उगवलं पाहिजे. म्हणजे त्याच्या आणखीन पुढे जाऊ की कशाला पेरायला पाहिजे? काहीच नाही पेरलं तरी उगवलंच पाहिजे, कारण ती वस्तूच नाहीये ना. ज्वारी नावाचं काही गुणधर्मांनी युक्त असणारं तिथं नाहीच आहे, तर मग ज्वारी कशाला उगवायला पाहिजे? मग जर राजगिऱ्यातून ज्वारी उगवत असेल तर मग राजगिरा तरी कशाला? तो पण नको. म्हणजे अभावातून काही जन्माला येत नाही, भावातून जन्माला येतं. आणि जो भाव आहे तो भाव म्हणजेच ती वस्तू आहे. ती वस्तू आहे म्हणूनच ती जन्माला आली आहे. आता त्यांना तेच सांगायचं आहे. आपल्याला मागे त्यांनी एक सांगून टाकलं की परमात्मा एकटा एक आहे असं जरी आपण म्हटलं तरी त्याला जेव्हा एकटा एक आहे असं म्हणून मापलं तेव्हा एक ह्या अंकातच दोन हा अंक अंतर्भूत, म्हणजे आम्ही त्याला मोजायला लागलो. म्हणजे तो एकटा एक आहे असं म्हणताच तर काहीच म्हणता येणार नाही. एकटा एक आहे असं म्हटलं की तो दोनालाच पर्याय येईल, कारण उपाधी आहे दोन ही त्याची. कशा करता एक म्हटलं? कारण पुढे दोन आहे म्हणून याला एक म्हटलं. तर तसंच इथे आहे की भावात्मकता आणि अभावात्मकता काय आहे ती त्यांना सांगायची आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी काय राहतं, पुन्हा त्यांचा मूळचा विषय. ना त्याच्या ठिकाणी भाव राहतो, ना त्याच्या ठिकाणी अभाव राहतो. त्याच्या ठिकाणी भावही राहत नाही ना अभावही राहत नाही. का राहत नाही? कारण त्याच्या ठिकाणी सगळंच आहे आणि सगळंच नाही. म्हणजे जग निर्माण करायचं म्हटलं तर त्याच्याकरता आवश्यक असणारं सगळं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. पण ते सामर्थ्य म्हणून तो वापरतो का? नाही वापरत. मग तो काय वापरतो? तो त्याच्यापासून ती जी प्रकृती आहे त्या प्रकृतीला त्याची जी माया आहे, काय शब्द कोणताही वापरा, ती माया म्हणा, ती प्रकृती म्हणा, तिला काही म्हणा, तिच्याकडे शक्ती देतो आणि मग ती शक्ती सगळे खेळ करत बसते. त्याच्याकरता परमात्म्याला ते खेळ करावे लागत नाही. जसा राष्ट्रपती आहे तो सगळ्यात जरी श्रेष्ठ असला तरी त्याला प्रत्येक खात्यात लक्ष घालावं लागत नाही. पंतप्रधान आहे त्याला प्रत्येक खात्यात लक्ष घालावं लागत नाही. त्याच्या सत्तेने राज्य चालतं. तसं ईश्वराची सत्ता आहे आणि राज्य ती प्रकृती चालवते. पण सांख्य काय म्हणतात? सांख्य तसं नाही म्हणत. सांख्य म्हणतात त्या पुरुषाचं काहीच काम नाही आहे, तो नुसताच आहे, तो निष्क्रिय आहे, तो उदासीन आहे, तो काहीच करत नाही, तो त्याच्याकडनं कशाचीच अपेक्षा नाही, तो कुठल्याच प्रकारे क्रियाशील नाही, कुठल्याही प्रकारे तो त्याच्यामध्ये कुठल्याही उपाधीनी गुंतलेला नाही. आणि प्रकृतीच प्रधान आहे, तीच सगळं करते, तीच हे सगळं जन्माला घालते, तिच्याकडूनच हे सगळं बनतं. तर आता हा मुद्दा
स्पष्ट करणं चाललंय. आता अद्वैताचं अद्वैत पण आधी स्पष्ट करून झालंय की एक ह्या आकड्याने अद्वैत दाखवता येत नाही. आणि म्हणून बघा, शंकराचार्यांची मुद्रा तुम्हाला कधीच अशी दिसणार नाही की शंकराचार्यांनी आमचं अद्वैत आहे म्हणजे आमचं सगळं जग एक आहे असं ते म्हणणार नाही. पण द्वैत्यांची मुद्रा अशी आहे. मध्वाचार्यांचा जो फोटो पाहिला आपण, चित्र पाहिलं, तर मध्वाचार्यांच्या चित्रामध्ये द्वैत आहे. कारण ते सांगतात द्वैत, कारण त्याला द्वैत म्हणताना भयच नाही आहे. कारण मुळातच त्यांनी क्रमवार स्वीकारलेला असल्यामुळे आम्ही दोन म्हटलं, दोनाच्या पुढे तीनही असेल आणि दोनाच्या मागे एकही असेल, आम्हाला काही फरक पडत नाही. त्या 1 आणि 3च्या मध्ये असणारा 2 अंक आम्ही स्वीकारला, असा त्याचा अर्थ झाला. आणि अद्वैती जेव्हा 1 अंक स्वीकारेल तेव्हा त्याच्या मागे 0 आणि त्याच्या पुढे 2 आहे. म्हणजे अद्वैत्यांनी काहीतरी उपाधी स्वीकारली, अद्वैती उपाधी स्वीकारत नाही, म्हणून तो 1 म्हणत नाही. म्हणून इथे माऊलींनी सांगितलं की अद्वैत नावाच्या गोष्टीमध्ये 1 हा शब्द येत नाही, कारण अद्वैताला 1 स्पर्शत नाही. आणि 1 जेव्हा म्हणाल तेव्हा ते म्हणतात 2 हजरच आहे तिथे, आणि म्हणून तिथे कुठली उपाधी नाही, कशाच्या अपेक्षेनी नाही, असं ते अद्वैत. ते झालं आता सिद्ध करून. आता हे दुसरं सिद्ध करणं चाललंय, भाव आणि अभाव. तेथीचा मिठांशू तोची जाणे, उत्पन्न होण्यापूर्वी ऊस, तयामधला अवघा रस, चाखीतसे गोडीस, आपुला आपण. आता म्हणाले उत्पन्न होण्यापूर्वीचा जो ऊस आहे त्या ऊसाचं काय आहे, तर तयामधला अवघा रस, चाखीतसे गोडीस. आता ही सगळी आपल्या दृष्टीने एक कल्पना करायची आहे. ऊस जन्माला आला नाही आहे, पण रस नावाची गोष्ट आहे. आणि तो रस आता काय करतो आहे, आपुला आपण काय करत असे, चाखीतसे गोडीस. कारण त्या रसाला दुसरं कोणीच नाही आहे. म्हणजे पुन्हा तेच आपण अनेक वेळा जे बोललो ते की ऊसाचा रस वेगळा, मध वेगळा, गुळाचा पाक वेगळा. म्हणजे ऊसाचा रस हा एकटा एक ऊसासारखाच आहे. म्हणजे या जगामध्ये आता द्वैती का बोलतात असं, ते म्हणतात नामरूपामध्ये भेद आला की ऊसासारखा गुळ नाही, गुळासारखी साखर नाही, साखरेसारखा मध नाही, मधासारखी काकवी नाही. प्रत्येक गोष्ट जर एकमेकांच्या पासून वेगळी आहे, जर व्यवहारामध्ये नामरूपात जग आलं की प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या पासून वेगळी झाली. मग एकमेकांच्या पासून वेगळं झालं तर द्वैतच आहे. मग आमच्या दृष्टीला प्रत्यक्ष प्रमाण जर द्वैत आहे तर ते प्रत्यक्ष प्रमाण जर द्वैताचं आहे, आणि केव्हाही तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाला मान दिलाच आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण सर्व काळ योग्य ठरतच असं नाही, हे अद्वैत्यांचं मत आहे. त्यांनी ती बाजू उचलून घेतली आणि ह्यांनी ही बाजू उचलून घेतली, जशी विज्ञानाने घेतली. विज्ञान कसं आहे, आजचं भौतिकशास्त्र प्रत्यक्ष प्रमाणवादी, की आम्हाला हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झालेलं आहे, हे आम्ही मान्य करतो. अद्वैत्यांनी कोणती बाजू घेतली आहे, प्रत्यक्ष प्रमाण त्यांना पण मान्य आहे, पण प्रत्यक्ष प्रमाणामध्ये जे जसं दिसतं तसं नाही हे त्यांनी मान्य केलं. प्रमाण प्रत्यक्षच आहे की आत्ता आम्ही दिसतो आहोत, हे असेच आम्ही काल होतो असं नाही, असेच आम्ही उद्या असणार. कालचे आम्ही म्हटलं तर काल नाही हो, अगदी मरगळून गेलं, ते मला बरं नव्हतं, काल डोकं दुखत, आज कधी आज एकदम फ्रेश आहे, मग आता बरं आहे, उद्याला या माझ्याकडे, उद्याचा काय भरोसा द्यावा, लगेच माणूस म्हणतो आज बरी आहे, एवढं खरं. म्हणजे हे असं आहे. म्हणजे अद्वैती असं, म्हणजे अद्वैत असं म्हणतं शंकराचार्यांचं केवल अद्वैत, की प्रत्यक्ष प्रमाण मान्य आहे, पण प्रत्यक्ष प्रमाणाची जी बाजू आम्ही प्रत्यक्ष पाहतो पण जी उलगडत नाही, हे अधिक सत्य आहे. की जे आम्हाला जसं दिसतं ते तसंच राहतं असं नाही, ते तसंच असतं. आता अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला तर माहीतच आहे की विज्ञानाची उदाहरणं आपण घेत चाललो तर पुष्कळ उदाहरणं घेता येतील. आणि म्हणून इथे नामरूपात्मक जगतामध्ये आता इथे त्यांनी जे म्हटलं ना की आता हे ऊस निर्माण व्हायचा, आता समजा मधल्या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रात अशी स्थिती आली होती की अजूनही साखर कारखाने डबघाई चालले. कोणी म्हणतात राजकारण आहे त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही, ते साखर कारखाने बंद करून त्यांना आणखीन दुसरेच उद्योग सुरू करायचे, मग ते पुन्हा एकदा मोडीत काढून पुन्हा तेच कारखाने वापरायचे, काय अनेक गोष्टी त्याच्यावरती येतात, ते सोडून द्या. पण एक काळ असा आला आपल्याकडे की साखर कारखान्याला गळिताला जायला ऊसच नाही राहिला.
की कुठून ऊस यावा. मग आता त्यावेळी जेव्हा ऊस नव्हता तेव्हा ऊसाचा रस नव्हता का, हा इथे प्रश्न आहे. ऊसाचा रस म्हणजे ऊसाला निर्माण करणारा जो जो पदार्थ आहे, जो भाग आहे, जी वस्तू आहे ती नव्हती का, ती होती. मग आम्ही काय केलं, आम्ही तिला अधिक नामरूपात आणलं नाही, म्हणजे तिला प्रकृतीच्या आश्रयाने वाढवली नाही. आम्ही काय केलं, तिला तिच्या मूळ रूपामध्ये ठेवली. तिच्या मूळ रूपामध्ये ठेवली म्हणून झालं काय की आम्हाला जितका पाहिजे तितका ऊस मिळाला नाही. जसे आता शरद जोशी आंदोलन करताना सांगतात की शेतकऱ्यांनी फक्त आपल्यापुरतं पिकवावं आणि खावं, म्हणजे या लोकांना समजेल की शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत. शेतकरी सगळ्यांकरता पिकवतो, सगळ्यांना खायला मिळतंय म्हणून शेतकऱ्याच्या मागण्या मागाव्यात की मान्य कराव्यात की न करावेत ह्याचा विचार ते करतात. शेतकऱ्यांनी करूच नाही कोणाकरता निर्माण. म्हणजे काय करावं शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या ठिकाणी उगवण्याची किंवा त्याला उपजवण्याची ताकद आहे, सामर्थ्य आहे, पण तो ते उपजवणार नाही आहे. मग तो जेव्हा ते उपजवणार नाही आहे त्यावेळी काय होतं, त्यावेळी ते म्हणतात जी त्याची वस्तू आहे, गहू आहे, आता इथे ऊस घेतला, ऊस घेऊ की ऊस आहे, आता त्याचं ऊसपणाने त्याला वाढवत नाही आहे. मग त्याला ऊसपणाने वाढवलं नाही तेव्हा काय होतं, तेव्हा ऊसाची गोडी नावाची जी गोष्ट आहे, जे लक्षण आहे, जो गुणधर्म आहे, तो गुणधर्म स्वतःला अनुभवतो. म्हणजे तोच त्याच्यापुरता राहिलेला आहे. त्याच्यापासून काही निर्माण झालं का, नाही झालं. मग आता इथे ऊसाचं कांड आहे, त्या ऊसाच्या कांड्यातला रस आहे आणि त्या ऊसाच्या कांड्याला आलेले जे मोड आहेत किंवा कोंब आहेत ते कोंब आम्ही नाही लावले, त्याचे डोळे आम्ही नाही लावले, तर त्याच्यातून ऊस निर्माण होणार नाही. पण जो ठेवून दिलेला ऊस आहे त्या ऊसामध्ये रस आहे ना, म्हणजे त्याच्या ठिकाणी एवढं निर्माण करण्याची क्षमता असून ती आम्ही वापरलेली नाही आहे. म्हणजे अनेक नामरूप आम्हाला त्या ऊसामधून, ऊसाचं एक, ऊसाचं दुसरं, ऊसाचं तिसरं, असं आपण झाड नाही म्हणणार, पण निर्माण झालेलं जे त्याच्या ठिकाणची ऊसाची जी पैदास आहे ती पैदास तर झालीच असती, ती आम्ही केली नाही. मग ती केली नाही तेव्हा काय झालं, केली नाही तेव्हा अभाव आहे. कारण आमच्याकडे ते आहे पण आम्ही त्याचा निर्मितीचा अभावच ठेवला. मग त्यामुळे ते नाहीच निर्माण केलं. आणि जर निर्माण केलं तर भाव आहे, कारण ते निर्माण झालं त्याच्यामधून आणि याच्यातून आम्ही निर्माण नाही केलं. मग जेव्हा निर्माण नाही केलं तेव्हा तत्वज्ञान असं म्हणतं ते आम्ही कुठे ठेवलं, आम्हाला निर्माण नाही करायचं तर ते आम्ही त्या अव्यक्तात घेऊन टाकलं की जे आम्हाला व्यक्तीलाच आणायचं नाही. मग आपण म्हणतो अहो एवढं मोठं बियाण ठेवून दिलं, ते न वापरता ते सडून गेलं. ज्या ठिकाणी त्यांनी ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा जिथे कुठे ती बियाणं संरक्षित ठेवायची होती ती सगळी बियाणं अशीच ठेवली, ती खराब झाली, 2-2 वर्ष राहिली, वाया गेली. वाया गेली म्हणजे काय झालं, त्याच्यातून काही निर्माणच झालं नाही, कारण आता निर्माण होण्याला ती क्षमताच राहिली नाही. म्हणजे निर्माण करण्याचा अभाव त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. आता हे अभावात्मक राहतं का, म्हणजे आता ह्या जगामध्ये आम्ही ऊसाची पैदास केलीच नाही तर पुन्हा केव्हा ऊसाची पैदास करायला ऊस राहणारच नाही का. दोन्ही उदाहरणं आहेत आज आपल्याकडे. तांदूळाच्या इतक्या जाती महाराष्ट्रामध्ये होत्या, 450-500च्या वर जाती होत्या, त्यातल्या किती जाती शिल्लक राहिल्या, न वापरता नष्ट झाल्या, म्हणजे त्याचा पूर्ण अभाव झाला. पण आता आम्ही जी वापरतो किंवा जे तांदूळ किंवा जी साळ आम्ही पिकवतो त्याच्या ज्या जाती आहेत त्या जाती एक तर पेरू म्हणून त्याच्यातून पुष्कळ निर्माण होईल आणि न पेरू तर ते तसंच राहील. तर हा जो भाव आणि अभाव याचा हा एक वरवरचा दृष्टांत घेऊन त्यांनी त्याचा खोलवर विचार तत्वज्ञानाचा मांडलाय. तर त्यात ते असं म्हणतात की उत्पन्न होण्यापूर्वी ऊस, तो उत्पन्न व्हायच्या आधी तयामधला अवघा रस, त्याच्यातला सगळा जो रस आहे तो चाखीतसे गोडीच आपुला आपण, त्या रसाची गोडी त्याचा तोच अनुभवतो. आणि समजा 6 महिने ते कांडकं तसंच टाकलं, ते पार वाळून शुष्क होईल आणि कुठेतरी अग्नीच्या मध्ये जळून भस्मसात होईल, संपलं. पण जोपर्यंत त्याच्यात रस आहे तोपर्यंत त्या रसाचा अनुभव जग नाही घेणार आहे, कारण जगाला अनुभव घ्यायला ऊसच लागला पाहिजे. आणि ऊस लागला आणि ऊस आला की जगाला त्याचा अनुभव आहे. आणि तो नाही घेतला तर त्याचा तो अनुभव, त्याचा तो स्वयंपूर्ण आहे.
म्हणजे गहू गव्हाच्या ठिकाणी पूर्ण आहे, त्याची तक्रार नाही आहे. माझा गहू पण येण्याकरता जमिनीत पेरा नाही, तुम्हाला तो वाढवायचा आहे म्हणून जमिनीत पेरा, तुम्हाला तो उत्पन्न करायचा आहे म्हणून जमिनीत पेरा. म्हणजे एका गव्हापासून आम्हाला 1000 गहू पाहिजे म्हणून आम्ही गहू जमिनीत पेरतो. नाही तर गहू गव्हाच्या ठिकाणी मस्त आहे, तो त्याच्या ठिकाणी त्याला अनुभवतोय, असं त्यांना आपल्याला सांगायचं. येथे ऊस जेव्हा जन्म आला तेव्हा न रस उपजला. पण जेव्हा ऊस जन्माला आला किंवा त्याला कोंब फुटले त्यावेळी म्हणाले काय रस जन्माला आला लगेच, तो त्याच्या आधीच भला आहे की. म्हणजे त्याच्या बरोबर रस नाही वर आला, त्या रसातून तो ऊस वर आला. म्हणजे ऊसाने न रसा केले, म्हणजे ऊसापासून रस निर्माण झाला नाही, तर रसाने ऊसा निर्मिले. हा सगळ्यात मोठा ज्याला आपण विरोध म्हणू ना, तो सांख्य दर्शन आणि वेदांत दर्शनातला. की वेदांत दर्शन म्हणतं जे नाही त्याच्यातून काही निर्माण होत नाही, जे आहे त्याच्यातूनच निर्माण होतं. आणि सांख्य दर्शन असं म्हणतं ज्याला ज्याची गरज जेव्हा आहे ते कसंही निर्माण होतं. म्हणजे त्याला त्याचा कार्यकारण भाव पाहिजे असं नाही, तो निर्माण होतो. आता एक राजाचा पुत्र, त्यांची ठरलेली उदाहरणं आहेत. त्या सगळ्या रानामध्ये वाढला आणि त्यामुळे वानरांच्या बरोबर सिंहांच्या बरोबर ह्याच्यासारखं टार्झनसारखं त्यांनी ते उदाहरण घेतलंय की तसं तो आपला तिथे वाढला तर त्याला कुठे कळलं. त्यांनी लांडग्यांचा गट म्हटलंय, लांडग्यांच्या मध्ये कोल्ह्यांच्या मध्ये वाढला आणि त्याला माहीतच नाही, तो त्यांच्यासारख्या हातापायांनी चालायला लागला, त्यांच्यासारखा चोरडायला लागला आणि त्यांच्याच सारखा व्यवहार करायला लागला. पण एके दिवशी त्याला त्याचं ज्ञान झालं. आता ते कसं झालं हा प्रश्न आहे सांख्यांना, आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक दृष्टांताला आता त्याच्याशी आता आपल्याला वादात पडायचं नाही. पण म्हणजे त्याला एके दिवशी ज्ञान झालं की अरे मी यांच्यासारखा लांडगा नाही. आता हीच संकल्पना कोणी वापरली, गदी माडगुळकरांनी वापरली. त्याचेच त्या कळाले तो राजहंस रे, ते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. ते सगळे त्याला टोचत होते, पण त्यांनी कधीच आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं नाही, कारण त्याला तोच कुरूप आहे असं वाटत होतं. त्याला वाटलं हे सगळे मला टोचतायत त्या अर्थी मीच कुरूप आहे, हे सगळे स्वरूप आहेत आणि त्यामुळे हे सगळे सुस्वरूप आणि मी असा कुरूप, मी कशाला पाहू. तर त्यांनी म्हणून त्यांनी म्हटलंय की म्हणजे पाहत आहे चोरून एक वेळ, त्यांनी पाण्यात पाहताना चोरून एक वेळ त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. म्हणजे त्यांनी एकदा चोरून पाहिलं तेव्हा त्याला कळलं. इथे ते तसंच म्हणतात की त्यांचं म्हणणं असं आहे की हा सगळा जो लौकिक व्यवहार आहे ना, ह्या सगळ्या लौकिक व्यवहारामध्ये त्याला त्याचं रूप कधी कळणार, त्याला त्याचं स्वरूप कळायला त्यालाच जाणायला पाहिजे, त्यांनी त्यालाच जाणायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे तत्वज्ञान काय सांगतं की आपल्या हृदयामध्ये परमात्मा चैतन्य रूपाने निवास करून आहे आणि आपला जीवात्मा सुद्धा हृदयामध्ये त्याच्याच बरोबर आहे. उपनिषद सांगतात वा सुपर्णा सयुजा सकाया, ते दोघेही बरोबर आहेत. पण ज्यावेळी त्या जीवाला माझ्या बरोबर परमात्मा आहे याची जाणीव होऊन तो आपल्या ठिकाणचं परमात्मा पण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा आठवतो किंवा त्याला ज्ञान होतं, तेव्हा त्याला कळतं की अरे मी हा नाहीच आहे कोणी, मी तोच आहे. तेव्हा त्याला त्याचं भान होतं. तसं त्यांनी सांगितलं की म्हणजे उसे न रसा केले, रसाने उसा निर्मिले, इक्षूचे इक्षुत्व आणिले, रसानेचा आकारा. म्हणजे आपण मगाशी जे बोललो की सांख्यांनी जे म्हटलं आहे की योग्य काळी ते निर्माण होईल, योग्य वेळी त्याला मी माणूस आहे हे कळेल, मी लांडग्यांच्या बरोबर वावरतोय, माझं लांडगे पण सुटेल. आपण योग्य वेळ म्हणजे काय आणि ती कोणती आणि तिच्या मागचा कार्यकारण भाव काय, म्हणजे तुम्ही त्याचा संबंध लावणार कसा की वेळेशी घटनेचा संबंध लावायला, कारण इथे काळ आणि घटना याचा संबंध लावला पाहिजे. आता तो संबंध तुम्ही कोणता तरी काळ घेऊन कोणती तरी घटना कशी येईल, ही घटना या काळाशी संबंध का झाली, कार्यकारण भावच पाहिजे. आणि म्हणून सांख्यांच्या ठिकाणी हे समजावून सांगताना कार्यकारणाचा अभाव होतो. आपण जेव्हा मुलांना हे असं कशाला करायचं, आपण म्हणतो हे असं असं होतं म्हणून असं करायचं. मग मुलं म्हणतात ठीक आहे, आता तू आम्हाला कारण सांगितलं ना, मग आम्ही ऐकू. कारण कारणापासून काय कार्य निर्माण होतं, अमुक एका गोष्टीचे परिणाम काय होतात, ही जी त्यांच्यातली साखळी संबंध आहे तो संबंध तत्वज्ञानाला सोडताच येत नाही.
कार्यकारण भावाशिवाय ह्या जगामध्ये व्यवहार होत नाही. म्हणजे योग्य व्यवहार मांडायचा असेल आपल्याला तर आपण कार्यकारण भावानी मांडतो. तर तसाच सांख्य, आपल्याला आत्ता बोलायचा मुद्दा होता की तसा सांख्यांकडे कार्यकारण भाव लटपटतो आणि वेदांत्यांचा कार्यकारण भाव ठोस उभा राहतो. दादाचे प्रत्येकाचे मुद्दे आहेत, तो त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे उसे न रसा केले, रसाने उसा निर्मिले, इक्षूचे इक्षुत्व आणिले, रसानेचा आकारा. म्हणजे तो जो रस आहे त्या रसानीच्यामुळे त्याचं जे पोटेन्शियल म्हणा, त्याच्याकडे असणारी सुप्त शक्ती म्हणा, त्या शक्तीने त्या ऊसाला उपजवलं आणि जसा ऊस तयार झाला तसा योग्य काळी त्याच्यामध्ये रस प्रकट झाला. तो काही जन्माबरोबर होता असं नाही, पण तो नव्हता असं नाही, तो होता म्हणूनच प्रकट झाला. म्हणजे ते प्रकट करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे होतं म्हणूनच प्रकट झालं आहे. पुढे त्याचे पण दृष्टांत. रस उसापूर्वी होता, रसपणेच तत्वता, रसरूपानेच होता, पण त्याची गोडी चाखिता तोची झाला. पण त्याची जो गोडी येतो कोण, तर तो रस आपली गोडी चाखता चाखता तोच स्वतः रस झाला. म्हणजे काय झाला, आपली गोडी चाखता चाखता त्याचा ऊस झाला आणि त्या ऊसात रस निर्माण झाला. तेथे गोडी चाखण्या कारण कोणी नसे रसाविण, रसाचेही गोडपण रसची असे. आता त्यांनी सांगितलं त्या रसाच्या ठिकाणी बाकी सगळ्याचा अभाव आहे, बाहेरच्या गोष्टींचा. आता एकदा रसाचं रस पण विचारात घेतलं तर चाखणारा पण तोच आहे, रसाची गोडी पण तोच आहे आणि रस पण तोच आहे, सगळं काही तोच आहे. हे का समजावं म्हणून देत आहेत आपल्याला. जीव जगत आणि जगदीश्वर एकच आहे हे सांगण्याकरता सगळं चाललेलं आहे. सगळं अद्वैताच्या प्रक्रिया आहे, दुसरं काही नाही. सगळं अद्वैत आहे हे कसं समजवायचं, तर परोपरीने ते आपल्याला समजावून सांगतायत. कान सज्जिता विणा तो नादू जो अबोलपणा, तया तेणेची जाणा होवावे लागे. म्हणाले आता सोपं आहे, आपण तसंच पुढे जाऊ. वान सजविता विणा जो नाद नये ऐकू श्रवणा, अशा नादे नादपणा आपुला आपण ऐकणे. आता या वातावरणात सगळे नाद भरून राहिलेले आहेत. या नादामध्ये वीणेचा नाद पण भरून आहे, पण वीणा तयार केली नाही तोपर्यंत वीणेचा नाद श्रवणाला येणार नाही. पण नाद आहे ना, हो आहे. वीणेतून जो झंकार निर्माण होणार आहे तो झंकार वातावरणात आहे, पण तो आता वीणेत उमटवला, वीणा तयार झाली तर ती आम्हाला ऐकू येणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं पुन्हा पुन्हा एकच आहे, परमेश्वराच्या ठिकाणी हे सगळं जग निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. जेव्हा हे जग निर्माण होतं तेव्हा हे जग त्याचं सामर्थ्य जाणतं. म्हणून आपण काय म्हणतो की त्याचा भोग, ही जी सगळी सृष्टी आहे ही सगळी सृष्टी कुणाकरता निर्माण केली, आमच्या भोक्तृत्वाकरता निर्माण, आमच्या भोगाकरता निर्माण केली. कारण हे पाहतो आम्ही म्हणजे काय, आम्ही त्याचा उपभोग घेतो. आम्ही त्याचा उपभोग घेतो म्हणजे काय, आम्हाला ते दृश्य झालं म्हणून. हे सगळं निर्माण होणं इथे अदृश्य होतं का. म्हणजे पुन्हा विज्ञानाकडे आलो तर विज्ञानाने हे सगळे शोध लावले. हे या सृष्टीच्या बाहेर जाऊन काही निर्माण केलं का, नाही म्हणाले. हे सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य या पंचमहाभूतांमध्ये होतच. ते जे सामर्थ्य आहे ते फक्त त्यांनी बाहेर काढलं. की जसं आपल्याकडे इडलीचा रवा आहे, उडदाची डाळ आहे आणि ते आम्ही भिजत घातलं आहे, त्याच्यामध्ये त्याला फसफसवून किंवा त्याला आंबवून जो पदार्थ बनवायचा इडली, तर त्या तांदूळामध्ये सामर्थ्य आहे, उडदाच्या डाळीत सामर्थ्य आहे. प्रत्येक बाई दुसऱ्या बाईला तुझी इडली चांगली झाली की तू काय प्रमाणात घेते हे पहिल्यांदा विचारते. कारण आंबवण्याच्या प्रक्रियेला कोण अधिक मदतनीस आहे आणि त्याला आम्ही कसा वापरून घेतलाय, की त्याच्या आंबवण्याचे कोणते गुणधर्म आम्ही अधिक विचारात घेतले तर ती वस्तू उत्तम होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्या उडदाच्या डाळीमध्ये आंबवण्याची सामर्थ्य आहे, त्याला हलकं करण्याचं सामर्थ्य आहे, त्याला फसफसवण्याचं सामर्थ्य आहे. मग थंडीच्या दिवसात जास्त वेळ लागतो, अमक्या दिवसात कमी वेळ लागतो. सगळे नियम आहेत. हे घरात स्वयंपाकघरात नियम आहेत तसेच शास्त्रात नियम आहेत. तर काय ॲटम बॉम्ब तयार करायचा म्हणजे नियम फार वेगळे आहेत आणि घरात स्वयंपाक करायचा म्हणजे फार साधे आहेत असं नाही. सगळ्या ठिकाणी तेच कौशल्य आहे, तोच नियमांचा विचार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे वीणा तशीच निर्माण केली. आता वाजवायचंय सरोद आणि निर्माण केलं संतूर, तर सरोद कसं वाजवेल. म्हणाले सरोदचे स्वर आहेत, संतुराचे पण स्वर आहेत,
पण वाद्य संतूर असेल तर संतूर वाजेल, सरोद असेल तर सरोद वाजेल. पण वातावरणात त्याचे नाद भरून राहिले. आता महत्वाचं एकच आहे की त्या नादामध्ये काय असं वेगळा 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 नाद आहे. म्हणजे नाद नंबर 1 वीणा, नाद नंबर 2 संतूर, नाद नंबर 3 व्हायोलिन, नाद नंबर 4 जे जे काही आपल्याला तबला, काय जे मृदंग काय म्हणायचं असेल तसं नाही. मुळामध्ये नाद नावाची जी मूळची गोष्ट आहे ती केवल आहे. केवल म्हणजे ती फक्त स्पंद रूप आहे, तरंग रूप आहे. आणि तिच्यामधून हे निर्माण झालेलं जे जग आहे, या जगाच्या नियमाने तो त्यातला कोणता नाद खेचतो तो फक्त आम्हाला ऐकू येतो. एवढंच आहे. मुळात नादाचं नादरूप कायम आहे. तसं गोडीचं गोडी पण कायम आहे. ऊस घेतला म्हणून साखरेची गोडी, मध घेतला म्हणून मधाची गोडी. मग हे सगळं कुणाकडे आहे? हे सगळं तोच आहे. हे सगळं तो परमात्माच आहे. पण हे सगळं तोच असला तरी त्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. म्हणजे सारखं हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे त्याचं सामर्थ्य आहे. वेदांती असं म्हणतात हे त्याचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य प्रकृती आमच्यापर्यंत पोचवते. म्हणून ही जी माया आहे, आम्ही प्रकृतीला माया म्हटलं. माया म्हणजे काय? जी तशी राहत नाही ती. म्हणजे आज तिने एक झाड निर्माण केलं, 10 वर्षांनी ते झाड जुनं झालं, काढून टाकायला लागलं. म्हणजे कालाच्या ओघामध्ये तिने जे निर्माण केलं आहे ते नष्ट होणार आहे. त्यामुळे ती जी माया म्हणजे जी अस्तित्वात नाही, जी या, जी मा म्हणजे नाही, या म्हणजे जी नाही ती माया. म्हणजे हे जे काही झालेलं आहे ते नाही ही माया. म्हणजे हे जे जग जसं आज दिसतं आहे तसं ते नाही. म्हणजे आपल्याला पाहिलं रामलीला मैदानावरती अण्णा हजारेंनी एवढं उपोषण केलं. आता आज उपोषणाची वेळ आल्यावरती तोच पॅटर्न फॉलो करायचा म्हटलं तर त्यांना करता येत नाही. त्यांना आता महाराष्ट्र झाला, दिल्ली झाली, अजून काही अनाऊन्स करता येत नाही, सांगता येत नाही की बाबा मी अमक्या ठिकाणी उपोषण केलं. का? तो दिवस आजचा नाही. ते त्यावेळी झालं ते झालं. ते रामलीला मैदान मिळालं, ते उपोषण होऊन गेलं, ते त्यांना जे करायचं ते करून झालं. आता आजची परिस्थिती बदलली. म्हणून ती माया म्हणजे जी नाही ती, ते काल होतं म्हणजे आज असेल आणि आज आहे म्हणजे उद्या असेल असं नाही म्हणाले. तसं त्यांनी इथे सांगितलं की तरी न येता मुळी कधी विण्यामध्ये, नाद विण्याचे आधी जरी नसता जगामध्ये, तरी न येता मुळी कधी विण्यामध्ये. जर विण्याचा नाद म्हणजे विणा जो झंकारला जातो तो विणा, आता पुष्कळ विणा तयार केले. ते D.R. पर्वतीकरांनी रुद्रविणा तयार केली. ती कुठे होती आधी? ती विणा तयार झाली तरी त्याचा नाद निर्माण झाला. कारण का? कारण त्या नादाला एक गुणधर्म त्यांनी लावला आणि त्या गुणधर्मांनी तो एक वेगळा नाद निर्माण केला. संतूर शिवकुमार शर्मांनी तयार केलं. संतूर त्यांच्या आधी असं सोफेस्टिकेटेड वाद्य नव्हतं. अशा प्रकारे इतकं सुधारित उत्तम आवृत्तीचं वाद्य नव्हतं. त्यांनी निर्माण केलं. त्यांना ते घेता आलं. मग त्यांची सृजनशीलता हीच आहे ना. हे सगळं सृजनशील आपण म्हणतो की ह्याच्याकडे जिनियस आहे हा मनुष्य, ह्याच्याकडे ओरिजिनॅलिटी आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे ही प्रकृती जे निर्माण करत राहते तसं आपल्या बुद्धीने काही नवनिर्मिती करण्याचं सामर्थ्य आहे. प्रत्येक संगीत दिग्दर्शक सांगतो बघा आपल्या मुलाखती, 7 स्वर आहेत, आम्ही काय करणार आहे? प्रत्येक रागाचे सुद्धा स्वर ठरलेले आहेत, आम्ही काय करणार आहे? पण चमत्कृती तोच करतो की नाही? एकाच यमनची एवढी गाणी असतात पण सगळी गाणी एकापेक्षा एक सुंदर असतात, एकाच रागातली असतात. ही त्याची सृजनशीलता आहे. आणि ते म्हणतात हे सगळं आहेच इथे, ही गोडी इथे भरूनच राहिलेली आहे. फक्त ज्याला दिसली कळली त्यांनी ती काढली त्याच्यातून बाहेर, असं त्यांचं म्हणणं आहे. आधीचं होता म्हणून विण्यात झाला निर्माण, म्हणून विण्या आधीचा नाद विषय नव्हे श्रवणाते. विणा आली किंवा विणा तयार झाला म्हणून तो नाद ऐकायला मिळाला. त्याच्या आधी त्या नादाचं श्रवण नाही, कारण ती विणाच नाही आमच्यावर किंवा तो विणाच आमच्याजवळ नाही आहे. तयाचे जे नादपण, नादेचं ऐकावे ऐकावे पाहिजे, नादेचं ऐकावे जाणं, ऐकणारानी ऐकणं याचा तो. तयाचे ते नादपण म्हणजे जो नाद आहे त्या नादाचं नादपण, नादेचं ऐकावे जाणं, नादानीच ऐकावं. कारण कोण ऐकणार? आत्ता त्या वातावरणामध्ये मूलभूत असणारा जो नाद आहे त्या नादाच्या ठिकाणी किती विविधता आहे ती त्यालाच माहिती, आम्हाला काय माहिती?
आता अजून कोणीतरी एखादं वाद्य निर्माण केलं तर आपण त्याचा नाद ऐकू, आणखीन कुणी दुसऱ्या वाद्याबद्दल काही सांगितलं आपण त्याचा नाद ऐकू. तर त्यांनी सांगितलं की शेवटी त्या नादाचं नादपण जाणणारा तोच आहे, कारण त्याला जाणणारा कोणी नाही. म्हणजे हा एक मुद्दा त्यांना जो म्हणायचा आहे तो मला मांडता आला की नाही मला माहीत नाही, पण त्याची जी मूलभूत स्वरूपामध्ये अभिव्यक्ती न होता सुद्धा जे रूप आहे ते रूप त्याचं तो अनुभवतो. आणि ते रूप कोण विचारात घेतं? हे सगळं तत्वज्ञान आमच्या बाजूनी चाललंय बरं का, त्याच्या बाजूनी नाहीये चाललेलं, आमच्या बाजूनी चाललंय. आमच्या बाजूनी चाललंय म्हणून नादाचा विचार केला, आमच्या बाजूनी चाललंय म्हणून ऊसाचा विचार केला. त्याला काय करायचं? ऊस न नाद, त्याला काहीच करायचं नाही. आम्ही आमची उदाहरणं देतो. हे जे दृष्टांत आहेत ना हे आम्हाला समजून घेण्याकरता आहेत, आम्ही त्याच्याकडे पोचण्याकरता घेतलेला आहे की तो कसा आहे, त्यांनी आम्हाला श्रवण का दिलं याचं उत्तर शोधलं. याचं उत्तर शोधलं तर तो नादात्मक आहे. म्हणजे आता त्याचं वर्णन काय आलं? संगीताच्या क्षेत्रामध्ये परमात्मा कसा आहे? नादब्रह्म आहे. संगीताने त्याला नादब्रह्म का म्हटलं? कारण ते नादात्मक असणाऱ्या ब्रह्माला आविष्कृत करणारा गायक आहे, आविष्कृत करणारा वादक आहे, म्हणून ते ब्रह्म आहे. त्या रूपात तो ते ब्रह्म जाणतो. ब्रह्म का जाणतो? कसा आविष्कार होईल काय माहिती. आज गायला बसला यमन, पण गायकाच्या मनासारखा आज राग नाही निर्माण झाला, आज नाही गायला गेला. बेगम अख्तरबाईंचं तर वाक्य मला नेहमी आठवतं, तुम्ही बोलले पण असेल. त्या म्हणाल्या आयुष्यात कधीतरी एकदा जरी ज्या दिवशी जे गायचं आहे ते सगळं गाता आलं तर परमेश्वरच प्राप्त होईल. गायलंच जात नाही, जे जसं वाटतं तसं निर्माणच होत नाही. असं झालं असं तर परमेश्वरासारखे हुकमीच झालं असं, ज्याला जे पाहिजे ते निर्माण झालं. म्हणजे गायक त्या नादामधून जे स्वर घेतो आणि त्याचा आविष्कार करतो त्याला तो नादब्रह्म म्हणतो. आता स्वयंपाक करणारा आहे तो, ती जी रसवत्ता आहे प्रत्येक वस्तूची, आता खपली गहू आहे, हा लोकवान गहू आहे, हा सेहूर गहू आहे, कशाकरता कोणता गहू पाहिजे, कशाकरता कोणता गुळ पाहिजे, कशाकरता केशर पाहिजे, त्या प्रत्येकाचा रस तो आपल्याकडे घेतो आणि त्याच्यातून वस्तू निर्माण करतो. तेव्हा तो निर्माण करताना काय म्हणतो? या प्रत्येक वस्तूच्या मागे असणारी जी रसवत्ता आहे ती कोण आहे? ती साक्षात आमची अन्नपूर्णा आहे. म्हणून त्याची देवता अन्नपूर्णा आहे. त्या पक्वान्न बनवणे, भोजन बनवणे याच्याकरता देवता कोण आहे? तर अन्नपूर्णा आहे. का? कारण ते तिच्या ठिकाणी अस्तित्वात, पदार्थातला रस, पक्वान्नातला रस तिच्या ठिकाणी आहेच. म्हणजे पुरणाच्या पोळीतली गोडी किंवा पुरणाच्या पोळीतली चव आम्ही नाही निर्माण केली, आम्ही तिथून घेतली. ज्याला ती बरोबर घेता आली त्याला ती चव देता आली, आणि ज्याला ती बरोबर नाही घेता आली तो ना आपली पुरणपोळी बिघडते, व आपल्याला काय जमत नाही, सवाव किती वेळा केली तरी आमची काही तशी होत नाही. ते कारण त्याच्यातनं आम्हाला ती उचलता येत नाही. म्हणजे आपल्याला त्यातली धारणा लक्षात आली ना की मुळामध्ये ते आहेच, आणि म्हणून त्या त्या क्षेत्रात ती देवता मानली की त्याला त्या रूपात पाहिलं. म्हणजे परमात्मा आता कशात पाहिला? विविधतेत पाहिला. आम्ही ड्रॉइंग काढलं, काय माहिती शिल्प तयार केलं, नुसता दगड आहे समोर, त्याला छन्नी लावली, हातोडा घेतला आणि ते शिल्प तयार करत गेलो. त्याच्यात शिल्प होतच मुळी. ही आपल्याकडचं प्रसिद्ध उदाहरण की जी व्यवहारात उदाहरणं दिली जातात की शिल्प घडत नाही, शिल्प आत होतच. जे शिल्प होतं ते फक्त छन्नी हातोड्यानी त्याच्यातलं अनावश्यक होतं ते ह्यांनी काढलं आणि आम्हाला त्यातलं शिल्प दिलं. म्हणजे पुन्हा अर्थ तोच झाला की त्याला जी नजर आहे ती नजर त्यांनी आम्हाला दिली तर आम्हाला ते बघता येईल आणि आम्हाला ते करता येईल, असा इथला त्यांचा अर्थ आहे. या निखळ नादे आपुला अभावही दावियाला आणि तोही शेवटी ग्रासियाला आपण आहो म्हणून. आता बघा, आता त्यांनी सांगितलं की हा जो नाद आहे, नादही तोच आहे, नाद पण तोच आहे, नाद श्रवण करणाराही तोच आहे, कारण त्याच्याशिवाय तिथे कोणीच नाही आहे. आम्ही इथे बसल्यानंतर त्यातलं काहीतरी उचलून घ्यायला तिथे गेलोय, नाही तर त्याच्या ठिकाणी तो परिपूर्णपणाने नादरूपामध्ये वरती आहेच आहे. या निखळ नादे आपुला, हा निखळ ॲब्सोल्यूट जो अगदी याच्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही असं त्या नादाचं मूलभूत स्वरूप. अभावही दावियाला, त्यांनी कशाचा अभाव दाखवला? आम्हाला कुठे तो नाद दिसतोय? अभाव आम्हाला कशाचा आहे? आम्हाला काय ते सगळे नाद दिसत आहेत. आत्ता सुद्धा आम्ही इथे बसलेलो आहे, इथे टी व्हीची आमच्या
काय टी व्हीवरती असतील 5, 50, 100, 250, 400 जेवढी चॅनल्स असतील ती सगळी आत्ता इथे उपलब्ध आहे. पण आम्हाला कुठे आत्ता दिसत आहे, आम्ही टी व्हीच लावला नाही, त्यामुळे आम्हाला ती चॅनल्स दिसणारच नाही आहे. म्हणून त्याचा आत्ता आम्हाला अभावच आहे. म्हणजे ते सगळे नाद आहेत तरी सुद्धा सगळे नाद एका व्यक्तीला एका वेळी मिळतील का? नाही मिळणार. म्हणून तो परमात्मा कसा आहे, तो अनंत आहे की त्याच्या ठिकाणचे सगळे गुणधर्म आहेत ते त्याच्या ठिकाणी आहेतच. फक्त ते गुणधर्म आम्ही उचलला एक गुणधर्म की मग आम्ही त्यातनं काढला म्हणून आम्ही त्याला तसा आहे असं म्हणतो की तो रसवान आहे. म्हणजे रसो वै सहा, तो कसा आहे, त्याचा गुणधर्म काय, तो रसपूर्ण आहे. तो कसा आहे, निर्गुण आहे. तो कसा आहे, तो निराकार आहे. का तर तिथला एक गुण उचलला आम्ही आणि त्या गुणाला जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण त्याचे ते किती गुण आहेत ते आम्हाला कुठे कळले. आणि म्हणून आता येईलच आपल्याला ह्याच्यात पण पुढे, म्हणून तत्वज्ञानामध्ये अनंत हा शब्द जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा त्याच्यावरची कॉमेंट फार छान आहे. त्यांनी म्हटलं त्याला आम्ही अनंत म्हटलं, त्याला आम्ही असीम म्हटलं, त्याला आम्ही अपार म्हटलं. हो पण हे शब्दानेच म्हटलं म्हणजे पुन्हा अनंत हा शब्दाने मर्यादितच झाला. म्हणजे या इथे आम्हाला फक्त समजावा म्हणून अनंत झाला. पण अशब्द अनंत आहे का तो? नाहीये म्हणाले. शब्दारहित त्याचं जे अनंतपण आहे ते कुठे आम्ही अनुभवलं, ते कुठे आम्हाला कळलं. आणि म्हणून ईश्वराचे जे हे सगळे गुण आहेत हे आमच्या पंचमहाभूतामध्ये आम्ही त्याला जे लावले, आम्ही त्याला आत्ता इथे निर्गुण म्हटलं. निर्गुण म्हणजे आमच्यासारखा सत्वरजतमामध्ये अडकला नाही म्हणून निर्गुण. पण तो तसा निर्गुण आहे का? ते म्हणतात तसा नाही. तुम्ही ज्याला गुण म्हणता, ज्याला निर्गुण म्हणता, ते त्याच्या ठिकाणी जेव्हा वर्णन करताना निर्गुण शब्द लागतो तेव्हा तुम्ही जी व्याख्या केली आहे तो निर्गुण शब्द त्याला लागत नाही. त्याचं निर्गुण पण वेगळं आहे. आणि म्हणून आपण जे पुन्हा पुन्हा घेतलं तेच की परमात्मा समजतो कुठून? शास्त्र योनित्वात. तो फक्त ग्रंथातून समजतो, वेदातून समजतो, शास्त्रातून समजतो. आमच्या डोक्याचे तर्क कितीही लढवले तरी त्याला मर्यादा आहे. आणि म्हणून तो विषय गेला ना आपल्याला. त्यांनी सांगितलं जो जन्माला आला, ज्याला त्यांनी जन्माला घातला, ज्याला त्यांनी कल्पना दिली, त्या कल्पनेनी जर तो परमेश्वराचं वर्णन करू लागला तर तो करूच शकणार नाही. कारण त्याच्या आधीचा तो आहे, त्यांनी याला निर्माण केलंय. ज्याला निर्माण केलंय तो निर्माणकर्त्याला त्याचं वर्णन करू शकत नाही. तर आता आपण पुढे जाऊ. त्यांनी इथे म्हटलंय की हा निखळ नादे आपुला, अभावही दाबियाला आणि तोही शेवटी ग्रासियाला आपण आहो म्हणून. विना उपाधीने भला जेव्हा नादयुक्त झाला तेव्हाच तो विषय बनला श्रवणाते. आम्हाला तेव्हाच श्रवण झालं की जेव्हा आम्ही टी व्हीचं स्विच ऑन केलं. तोपर्यंत आम्हाला कोणतं चॅनेल आहे त्यांना बघायला मिळालं ना, आम्हाला ऐकायला मिळालं. उपाधी रहित नाद जाण विषय न होय कवणा लागून. उपाधी ठाई मोठेपण टीके मात्र इतराचे. हा सिद्धांत झाला की उपाधी विरहित जो जो गुणधर्म आहे तो आम्हाला अनुभवता येत नाही. आणि उपाधी सहित जो गुणधर्म आहे तोच गुणधर्म आम्ही अनुभवतो. म्हणजे खारटपण असं नुसतं कुणी सांगितलं तर आम्हाला समजणार नाही. पण मीठ आणून ठेवलं आणि एक चिमूटभर मीठ खा म्हटलं ते आपण म्हणू हे खारट. तुम्ही ज्याला खारट म्हणता तो शब्द इथे आता लागतोय. म्हणजे उपाधी रहित जेव्हा मीठ होतं, म्हणजे मिठाचं खारटपण जेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी गुणधर्म म्हणून खारटपणाने असतील. जगात कितीतरी पदार्थ खारट आहेत. आयुर्वेदामध्ये अनेक क्षारांचं वर्णन केलं की जे क्षार खारटपणाच देणार आहे. जो घेतला त्याचा खारटपणा आला. पण आत्ता आम्हाला त्याचा खारटपणा कळला का? कारण त्यांनी उपाधी घेतली. म्हणजे आता त्यांनी सिद्धांत सांगितला की जेव्हा तो आम्हाला समजत नाही किंवा त्याच्या मूळ रूपामध्ये ज्याला आपण व्यापक रूपात उपस्थित असतो तेव्हा उपाधी रहित असल्याने आम्ही अनुभव घेत नाही. आणि जेव्हा एका विशिष्ट वस्तूमध्ये तो प्रकट होतो तेव्हा तो उपाधी सहित असतो म्हणून आम्ही त्याचा अनुभव घेतो, आस्वाद घेतो. आणि म्हणून म्हणाले उपाधी रहित भाव म्हणता अभाव. म्हणून आता म्हणाले काय म्हणावं आता इथे? हा भाव म्हणजे हे प्रकटीकरण. हा भाव म्हटलं तर हे खरंय का? नाही. ह्याला ज्यांनी प्रकट केलं ते खरंय. कारण अभाव कशा करता? आमच्या दर्शना करता. आम्हाला तो दिसत नाही. उसातला रस
हा आम्ही ऊस निर्माण झाल्यावर ऊस खाताना आम्हाला कळणार आहे. ऊसात रस असतो असं नुसतं कोणीतरी सांगितलं तर आम्हाला नाही समजणार म्हणाले. भाव म्हणता अभाव, अभाव म्हणता भाव, ऐसा अगम्य नवलाव सद्वस्तूचा. त्या परमात्म्याच्या ठिकाणी हे आहे म्हणावं का तर नाही, आणि नाही म्हणावं का तर आहे, कारण तोच निर्माण करतो. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच की परस्पर विरोधी गुणधर्म ईश्वराला जे लावले जातात ना की दोन्ही आहेत, परस्पर विरोधी आहेत. आणि ईश्वराचे परस्पर विरोधी गुणधर्म त्यांनी या जगात प्रकट करून ठेवले द्वंद्वाच्या रूपाने. आपला गीतेतला 16वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये काय दैवासुर संपत्ती आहे की दोन्ही आहे, चांगलं पण आहे वाईट पण आहे. ते परस्पराचे विरोधक आहेत, प्रती आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं भाव म्हणता अभाव, अभाव म्हणता भाव, ऐसा अगम्य नवलाव सद्वस्तूचा. म्हणून भाव अभाव दोन्ही सद्वस्तू ठाई क्षीण जाणे, तिथे राहत नाही. सद्वस्तूच्या ठिकाणी दोन्ही राहत नाही. सद्वस्तू अवघ्या लागुनी हात चोरून असे की, म्हणजे ती कशाला स्पर्श करत नाही, ती तिचे हात चोरून म्हणजे बाजूला ठेवू नये. ती ह्या द्वंद्वामध्ये पडत नाही. ती द्वंद्वात पडली तर सीमितच झाली. तिला द्वंद्वात पडायची गरजच नाही, ती पडत नाही. म्हणजे तिला पडण्याचं कारण नाही, कारण ती त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. म्हणून सद्वस्तूचे वस्तूपण सद्वस्तूनीच जाणणे जाणं, जैसे विण्या आधीच्या नादा कारण नादानेच ऐकणे. म्हणजे मग ती जी सद्वस्तू आहे ती सद्वस्तू कुणी जाणावी, सद्वस्तूनी जाणावी. म्हणून आपल्याकडे व्यवहारात काय म्हटलं, शिवो भूत्वा शिवम जे. शिवाची उपासना करायची असेल तर शिव होऊनच करावी, तरच तो करणार आहे. संतांना जाणायचं असेल तर संतच व्हावं लागेल. संतच संताला जाणू शकतात, आम्ही नाही जाणू शकत. आणि तसंच या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की तो परमात्मा जर जाणायचा असेल किंवा त्याला जाणणं हे सद्वस्तूच व्हावं लागतं. म्हणून भगवद्गीताकारांनी म्हटलंय ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच झालेला असतो, तो ब्रह्म होतो म्हणूनच ब्रह्माला जाणतो. पुन्हा कोणता नियम इथे की दोन स्वरूप गोष्टीच एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊ शकत. साखर साखरेत मिसळता येते, वाळू आणि साखर मिसळता येत नाही. त्यामुळे जीव आहे, अज्ञानी आहे, आणि तो ब्रह्माशी एकरूप होतो म्हटलं तर होईल का, नाही म्हणाले होणार. त्याला ब्रह्मरूपच व्हावं लागेल, तेव्हाच त्याला ब्रह्माची उलगड होईल, नाहीतर होणार नाही. आता फक्त जरा भराभरा आपण हे दोन दृष्टांत घेऊन टाकूया. नाना पुष्पाची अवदरा न येता पुष्प सारा, आपणची भवरा हो आवे पडे. काय दृष्टांत आहे, पुष्कळ फुलांच्या ठिकाणी म्हणाले पराग परिमल त्याचा सुगंध दोन्ही आहे. म्हणाले पुष्पसारा आपणची भवरा हो आवे पडे. आता हा सुगंधाचा विषय आहे, सुगंध आहे, पुष्प आहे म्हणून सुगंध नाही, सुगंधाने पुष्पाला निर्माण केलेलं आहे. आता हा सुगंध अनुभवायचा आहे तर तो भवरा म्हणजे भुंगा कोण होतो, सुगंधच होतो असं त्यांना सांगायचं. म्हणून मकरंद कुसुमा आधीचा उपभोगा वयाचा साचा, मकरंदेच भ्रमराचा वेश घ्यावा लागेल. मकरंदालाच म्हणजे त्या मधालाच त्या ह्याचा वेश घ्यावा लागेल. कशाचा, भ्रमराचा. मकरंद मकरंद साचार म्हणजे तो जो रस आहे किंवा तो जो मध आहे तो मध मधच आहे. मकरंदाची होय भ्रमर. मकरंदाला कारण का, कारण भ्रमर काय किंवा एखादं चिलट काय, त्याच्या ठिकाणी जर त्या मकरंदाचा सुगंध घेण्याची कुवत दिली तर ते तिथंच जाईल. मग त्याला काय भुंगाच पाहिजे का, भुंगाच्या ऐवजी एखाद्या चिमणीला तो गुणधर्म दिला तर चिमणी तिथे जाऊन बसेल. म्हणजे चिमणी महत्वाची आहे, भुंगा महत्वाचा आहे का त्या मकरंदाचा स्वाद आणि परिमल महत्वाचा आहे. तर म्हणाले त्याच्या ठिकाणी जे महत्वाचं आहे ती त्याची रसवत्ता आणि त्याचा परिमल. आणि म्हणून परिमलाला निर्माण करून परिमलच परिमलाला उपभोगतो असं त्यांना सांगायचं की ते तिन्ही तेच आहे. नाना न रांधिता रस सोये ते गोडी पा कैसी आहे, हे पाहणे ते नोहे आणि का जागो. म्हणजे स्वयंपाकाचे आधीची चवी नाना पक्वान्नाची, चवीनेच चवीची चवी घ्यावी. त्यांनी सांगितलं की पक्वान्न बनवायला निघालो, आपण म्हणतो आपले उकडीचे मोदक नेहमी चांगले होतात, पण आता काय माहिती आज पिठी कशी आहे, आज कसं झालंय सारण, आता आज कसं होतं बघू. असं का, कारण त्याची जी चव आहे ते जे पक्वान्न आहे
त्याची गोडी त्या तांदूळात आहे, त्याची गोडी त्या गुळात आहे, त्याची गोडी त्या खोबऱ्यात आहे, जे काय ओला नारळ आहे त्याच्यात आहे. पण आता ती गोडी कशी आहे ते आम्हाला माहीत नाही. आमचं व्यक्त आहे म्हणून आपण हे सगळं पुढचं बोलतोय. इथे ते बोलायची गरज नाही. सगळं चांगल्या स्थितीत आहे, अगदी आयडियल कंडिशन्स असं म्हटलं तर ती सगळी जी चव आहे ती तिथे आलीच पाहिजे. पण आम्हाला जमली नाही तर ती चव बिघडेल. आणि व्यवहारात आपण म्हणतो तेव्हा नाही, सारणाला चव आली नाही कारण आजचा नारळ जितका गोड पाहिजे होता तितका नाही आहे, फार कोरडा नारळ आहे म्हणून त्याला चव नाही आली. आजच्या पिठीला सुवासिक पण नाही म्हणून चव नाही आली. तितकी ती शुभ्र नाही कारण ती स्वच्छ धुतली नसेल म्हणून ती नाही. म्हणजे त्यांनी इथे म्हटलंय की पाकसोय जे पक्वान्न बनवलेलं आहे त्या पक्वान्नाचं पक्वान्न पण त्या पदार्थात आधीच दिलेलं आहे. म्हणजे जर का अमुक एक पदार्थ बनवायचा आहे, इडली बनवायची आहे, तर इडली बनवायला उकडा तांदूळ घ्या, रवा घ्या असं म्हणतील. पण डायबेटिक मनुष्य इडली पाहिजे, लोक म्हणतील की ठीक आहे आम्ही गव्हाची इडली बनवतो. मग आता गव्हाची इडली बनवायला तिचे गुणधर्म काय पाहिजेत, घ्या त्या रसापासून. गव्हाचा रस काय सांगतो, त्या रसाला जर तांदूळासारखं हलकं व्हायचं असेल तर त्याला कोणत्या गुणधर्मात पाहावं लागेल हे तुम्हाला कुठून मिळणार, त्याच्या त्या मूळ रससोयीमधून मिळेल. रससोयी म्हणजे ज्याच्याकडे तो डेपो आहे की मूळचा जो रस आहे, जो गुणधर्म आहे, जो गव्हाणी उचलून घेतला आहे. आणि गव्हाणी जो उचलून घेतला आहे तो आम्हाला जो कळायचा आहे तो गव्हाच्या माध्यमातून मूळचा कळायचा. म्हणजे मूळ पक्वान्नाची चव येण्याकरता याचे गुणधर्म समजून घेऊन आम्हाला पक्वान्न केलं पाहिजे असं ते आम्हाला सांगतात. त्यामुळे हे माध्यम आहे, नाही तर तोच आहे. जे काही आहे तो खरं. म्हणून आपल्या तत्वज्ञानामध्ये मोठी गोष्ट आहे, मोहम्मदासारखा प्रेषित नाही आपल्याकडे, येशू ख्रिस्तासारखा प्रेषित नाही आपल्याकडे. त्या अल्लाच्या दरबारामध्ये किंवा आकाशातल्या बापाकडे आपली रदबदली करायला कोणी जात नाही. कारण ते म्हणतात तसं तो आकाशातला जो बाप येशूच्याकडे किंवा अल्ला परवरदिगार याच्याकडे हा प्रेषित काय सांगतो जाऊन की बाबा हा माणूस चांगला आहे आणि पुष्कळ चांगलं तपाचरण केलं, याला जवळ करा असं हा सांगतो. तेव्हा तो अल्ला म्हणतो ठीक आहे तू शिफारस केली आहेस ना, चला तुझ्या वशिल्याप्रमाणे मी याला हो म्हणतो. आमच्याकडे वशिला बिशिला भानगडी म्हणजे मध्ये कोणी नसतंच. आमच्या तत्वज्ञानामध्ये मध्ये कोणाला तरी जिवंतपण आहे, मध्ये कोणाला तरी कार्यकारी पण आहे, मध्ये कोणाला तरी सामर्थ्य आहे, भानगड नाही. एक फक्त त्याच्याकडे आहे आणि आम्ही जीव झालेले आहोत, आम्हाला त्याच्यापर्यंत पोचायचं. म्हणजे आमचं डायरेक्ट कनेक्शन आहे. गुरुसुद्धा म्हणून तर आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, लोकांना बरं वाटत नाही पण गुरुसुद्धा आम्हाला फक्त असाच बस तत्वमस्यादी लक्षम तो लक्ष आहे. आणि तत्वमसी आदी वाक्यांचं आम्हाला तो दिग्दर्शन करतो, फक्त तो त्याच गुणधर्मांनी युक्त आहे. आणि म्हणून उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादे तेवढ्या करताच म्हटलं की आम्हाला आमचाच उद्धार करायचा. का उद्धार म्हणजे काय, आम्हालाच तिथं पोचायचं. कुठलाही शॉर्टकट नाही, कुणाच्या माध्यमातून नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं तैसे सुखपणा येवो लाजे आपुले सुख पावो ते आणिका चाखो सुओ येईल काही. आता माऊलींनी इतकं स्पष्टीकरण केलं, आपल्याकरता सोपं 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 केलं. आता ते म्हणतात तैसे सुखपणा येवो. तसं आता हा जो आनंद आहे त्या आनंदाचं जे सुख आहे त्या सुखपणाला आनंदाने यावं. म्हणजे काय, आता तो जो मूळचा म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी आनंद नावाचा ठेवा आहे. आपण कुठून निघालो आहोत, सत चित आणि आनंद याच्याशी सगळा आता आपला खेळ चाललेला आहे की भगवंताची सत चित आणि आनंद ही लक्षणं आहेत. तर ह्या लक्षणांनी परमात्मा वर्णन करता येईल का हो, तर माऊली म्हणतात करता येणार नाही. त्याच्याकरताची ही सगळी खटपट चालू आहे की त्यांनी काही आपण परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही. मग आता ते म्हणाले जर परमात्म्याला आम्ही आनंद म्हटलं तर आता त्या आनंदाला आनंदाचं सुख मिळवायचं आहे असं जर म्हटलं तर त्या आनंदाला आनंदाचं सुख मिळवण्याकरता आनंद नावाची वस्तू निर्माण करावी लागेल. तर सुख मिळवायला वस्तू पाहिजे ना, म्हणजे आनंद रूप काहीतरी निर्माण केलं पाहिजे. त्यांनी ते रूप निर्माण करून त्याचं सुख घेतलं पाहिजे. म्हणजे त्या मूलभूत आनंदाला, त्या निखळ आनंदाला, त्या केवल आनंदाला आनंद निर्माण करणं म्हणजे त्याला त्याची लाज वाटणं की मीच स्वतः आनंद असताना
मला आनंद कशाला निर्माण करावा लागतो? काही आवश्यकताच नाही आहे. आता आपण असं म्हणतो की समर्थांनी तर छानच उदाहरण दिलंय, घरी कामधेनू पुढे ताक मागे. समर्थ म्हणाले घरामध्ये कामधेनू आहे, याला तूप काय, लोणी काय, दूध काय, हवं तेवढं मिळतंय, आणि हा काय करतोय, हातामध्ये कटोरा घेऊन लोकांच्या दारात ताक मागायला जातो. म्हणजे तसं झालं ना की परमात्मा स्वतःच केवळ आनंद रूप असताना तो काय आनंद निर्माण करून आनंदाचा उपभोग घेईल? म्हणून ते म्हणतात ते आणिका चाखो सुवे येईल काही, म्हणजे कशाच्या तरी माध्यमातून त्याचा आनंद उपलब्ध करून घ्यावा असं होईल का कधी? असं होणार नाही म्हणाले. का? कारण म्हणाले तैसे सुखपणा येवो लाजे आपुले सुख पावो. लाजच वाटेल म्हणाले आपल्याला सुख प्राप्त करायचे म्हणून आनंद निर्माण करायचा, ही गोष्ट नाहीच पटणार. तैसा निखळा आनंद आनंदापाशी येऊन उपभोगावया लाजे मानसी, तोच आनंद दुसऱ्याशी भोगिता केवी ये. म्हणजे आनंद आपण भोगिता हे आपण, भोगिता हे भाषण, हेच लाजेचे लक्षण तयाच्या. म्हणाले म्हणजे आनंदाला आनंदाचा उपभोग घ्यावासा वाटतो असं आम्ही बोलणं हेच त्याला लाज आणणं आहे. म्हणजे आता काय झालं की देवाला म्हणजे परमात्म्याला किंवा परब्रह्माला सत ह्या लक्षणांनी संबोधणं, चित ह्या लक्षणांनी संबोधणं आणि आनंद ह्या लक्षणांनी संबोधून त्याला सीमित करणं. आत्ताच्या आपण सगळ्या सीमा बघितल्या, रसाकरता रसाची, नादाकरता नादाची, अशा प्रत्येक सीमा, त्या प्रत्येक सीमांनी सीमित करणं म्हणजेच आपल्या वाणीला लाजवणं. असं की हे त्याला पाहिजे आहे असं म्हणणं म्हणजे आपणच त्याला लाज आणणं आहे. का की जो आनंद आधीच असे तेने आनंद रूपा यावे, कैसे आनंद पण नसे मग भोगीजे कोणी. त्यांनी काय भोगायचं? त्या आनंदाच्या ठिकाणी आनंद पण. आता आणखी संपणार नाही, आपण थांबूया. पण दृष्टांत असेच आहे की दुपारच्या वेळी असणारा जो चंद्र आहे त्याचं स्वरूप कसं, किंवा लावण्य, तारुण्य आणि पुण्य ह्या संकल्पना घेतल्या.